गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गिरिये वडे काजळ काळे सागर पात्री मिसळुनिया कल्पतरूचा करून बोरू धरित्री कागद घेऊनिया शारदा जरी अविरत बैसली गुणवर्णन तव लिहावया तरीही रामा शक्य आहे समग्र गुण तव वर्णाया। श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी। श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी। परमपूज्य सद्गुरु यांच्या वाणीतून वेळोवेळी निघालेल्या अनुग्रह आशीर्वादांना भक्तांनी शब्दबद्ध केलं व ग्रंथरूपाने प्रकाशित केलं। नित्य गुरुवाणी, अमृत कलश, गुरुवाणी, श्री रामकृष्ण उवाच हे ग्रंथ त्यातून निर्माण झाले व आज अनेक भक्तांनी आपल्या संग्रही ठेवून त्याचे पठण केलेले आहे। आज आपण सर्व सत्संग मंडळ मिळून या ग्रंथांचे पठण, गुरुकार्य व गुरूंच्या या अमृत कणांचे प्रसारण करीत आहोत। आज महाराजांच्या गुरुवाणी या ग्रंथातील आचरण आणि उपासना या भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू म्हणतात, गुरुकृपा संपादन करण्यासाठी आपले मन पवित्र असावे लागते। मन पवित्र होण्यासाठी सद्वर्तनाचा उपयोग होतो। प्रत्येकाने सतत सदाचरण करावे, त्यासाठी स्वतःचा दिनक्रम ठरवून घ्यावा। उदाहरणार्थ, उठल्याबरोबर सोहमचा जप करावा, तोंड बंद करून श्वास आत घेताना सो म्हणावे आणि श्वास सोडताना हम म्हणावे। हळूहळू प्रत्यक्षात असे न म्हणता श्वासागणिक अशी भावना होऊ शकते। कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको, पण धर्माभिमान अवश्य असावा, तसेच धर्माचरण ही असावे। धर्माचरण जेव्हा स्वेच्छेने आचरले जाते तेव्हा सामान्य माणसाला स्वतःचे गुणावगुण समजतात। अंधश्रद्धा न ठेवता धर्माचे यथार्थ ज्ञान करून घ्यावे। परमार्थ साधण्यासाठी सदाचरणाबरोबर सत्कार्याची सुद्धा गरज असते। आजच्या व्यवहारी जगात जमेल तेवढे चांगले आचरण ठेवावे आणि गुरुकृपा मिळवावी। कर्म करताना चिकाटीही पाहिजे। चिकाटीमुळे आपण कोठे आहोत त्याची आपल्याला जाणीव राहते आणि श्रद्धेमुळे मनुष्य हळूहळू गुरूंच्या जवळ जातो। निजध्यासामुळे सर्व गोष्टी आपोआप घडून येतात आणि अभ्यासामुळे विचारात पक्वता निर्माण होते। अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न। जसं शाळेपासून शिक्षण सुरू होऊन कॉलेजपर्यंत चालतं, तेव्हा काही काळ जाणं आवश्यक असतं। तसंच आध्यात्मिक मार्गात आणि अभ्यासात सुद्धा काही काळ जावा लागतो, मगच प्रगती होते। कर्मानेच देहशुद्धी करावी लागते।
हे कर्म तुम्हाला चिंतनाने किंवा प्रत्यक्ष करावे लागते. गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवावी लागते आणि आलेल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अशा वर्तनातूनही मनुष्य खूप काही शिकतो. आरंभी दुःखदायक पण परिणामी सुखदायक अशा मार्गाचा मागोवा लोकांनी घ्यावा. मनुष्याने दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावे, म्हणजे अहंकार कमी होण्यास मदत होईल. उपासनेने वर्तनात चांगला फरक पडतो. म्हणून प्रातःकाळी जमेल तेवढा पण नित्य सोहमचा जप करावा. अंतर्मुख व्हावं. आत कोणाचा वास आहे हे पडताळून पाहावं. म्हणजे मग पिकलं पान जसं आपोआप गळून पडतं, तसे दोष सुद्धा आपोआप गळून पडतात. आपल्या गुरूंचे आणि प्रधान दैवताचे स्मरण करून मग कार्याला लागावे. जमेल तेव्हा श्री गुरुदेव दत्त नाम घ्यावे. या सर्वांमुळे वर्तन सुधारून आत्मशक्ती वाढेल. उपासना कर्तव्य बुद्धीने करावी. उपासनेसाठी प्रत्येकाने आपला देह झिजवला पाहिजे. म्हणजे मुखाने नाम घेणे, कानांनी त्याचे गुण ऐकणे, नेत्रांनी पाहणे आणि देहाने साष्टांग दंडवत घालून त्याची क्षमाही मागणे. ज्यावेळी क्षमा मागितली जाते त्यावेळी आशीर्वादही मिळतो. आणि हेच उपासनेचे ध्येय असावे. पोथी वाचन, ध्यान इत्यादी जसे आपण वैयक्तिक फायद्यासाठी करतो, तसे सामाजिक ऋण फेडण्याचीही गरज असते. आपण चांगल्या वर्तणुकीने हे जे ऋण थोड्याफार प्रमाणात फेडू शकतो. पाणी जसे वाहता वाहता स्वच्छ होते, तसे मनुष्याचे मन सतत चांगल्या आचरणाने स्वच्छ होते. ईश्वरोपासना श्रद्धापूर्वक आणि निर्मळ अंतःकरणाने करावी. तसे केल्याने आपली उन्नती होते. परमेश्वर अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे. हे अशी उपासना केल्यावर अनुभवास येईल. परमेश्वराने स्थापलेला धर्म सांभाळणे हे आपलं काम आहे. त्यासाठी सत्य, अहिंसा आणि परोपकार या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. परोपकार करताना त्याची परतफेड होईल या अपेक्षेने मात्र करू नये. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, महाराजांनी अतिशय सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये मौलिक आशीर्वाद वेळोवेळी आपणाला दिले. त्यांचं आचरण करूया आणि उपासनेच्या मार्गाने जीवनातील विविध संकटांना, आपत्तींना परतवून लावूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.